महाराष्ट्र में प्रस्तावित देवस्थान मंदिर हस्तांतरण कानून का मंदिर महासंघ ने कड़ा विरोध किया है। प्रेस कॉन्फ्रेंस में संगठन ने कहा कि मंदिरों की जमीन कुड़ या वहीवटदारों को देना अन्यायपूर्ण है और इसमें धार्मिक संपत्तियों पर खतरा बढ़ेगा। वक्ताओं ने आरोप लगाया कि वक्त संपत्तियों को संरक्षण दिया जा रहा है, जबकि हिंदू देवस्थानों के साथ भेदभाव हो रहा है। उन्होंने इसे संविधान अनुच्छेद 25, 26 और 300A का उल्लंघन बताया। महासंघ ने मसौदा तुरंत वापस लेने, एंटी लैंड ग्रैबिंग कानून लागू करने और विशेष जांच दल गठित करने की मांग की है। चेतावनी दी गई कि मांगे नहीं मानी गई तो राज्य भर में तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। नागपूर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स झाली। सरकारनं महाराष्ट्राच्या एक मसुदा तयार करण्याचा सूतोवाच केला आहे। त्यामध्ये देवस्थानांच्या इनामी जमिनी ज्या आहेत किंवा अन्य जमिनी आहेत ज्या देवस्थानांच्या नावावर आहेत, देवाच्या नावावर आहेत, त्या कुळालना किंवा अन्य कोणी वहिवाटदार आहेत त्यांच्या नावावर करण्यासाठीचा एक सूतोवाच केला। ही गोष्ट अतिशय गंभीर आहे। सध्याच्या महाराष्ट्राच्या कायद्यानुसार अशा प्रकारच्या देवस्थानाच्या जमिनी विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाहीत, अवैध पद्धतीने त्याच्यावर अतिक्रमण करता येत नाही। असं असताना सुद्धा या जमिनींच्या बाबतीत 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत असं माननीय महसूल मंत्र्यांनी घोषित केलं आणि ते आम्ही या पद्धतीने पुढे मसुदा तयार करून त्यांच्या नावावर करू किंवा त्यांना देऊ असं सांगितलेलं आहे। मंदिर महासंघाचा याला स्पष्टपणे आक्षेप याचा आहे। महाराष्ट्रातल्या लाखो मंदिर विश्वासांचा आक्षेप या ठिकाणी आहे की देवस्थानांच्या जमिनी अजिबात या प्रकारे हस्तांतरित करण्यात येऊ नये। त्याचबरोबर एकीकडे वक्फ बोर्डच्या जमिनी संरक्षित केल्या जातात, वक्फ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार या नावाखाली 7/12वरती हे केलं जातं आणि मंदिरांच्या जमिनींच्या बाबतीत मात्र त्या हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जातो। या सगळ्या गोष्टी अयोग्य आहेत, हा दुजाभाव चालणार नाही आणि म्हणून एक 4 मागण्या आम्ही या ठिकाणी केल्यात की हा मसुदा जो प्रस्तावित आहे हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रातले मंदिर विश्वस्त तीव्र आंदोलन करतील आणि याला विरोध करतील। एक विशेष SIT पथक एवढ्यासाठी नेमावं की ज्या जमिनींच्या आत्तापर्यंतच्या अशा घटना झाल्यात, ज्या जमिनी बळगावल्यात, ज्याच्यावर ग्रॅबिंग झालंय, या सगळ्यांची चौकशी व्हावी यासाठी SIT पथक नेमावं। अँटी लँड ग्रॅबिंग एक कायदा करावा ज्या जमिनी बळगावल्यात त्याला प्रतिबंध करण्यासाठी। आणि महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी आहे की हा मसुदा मागे घेऊन भाविक भक्तांच्या आणि लाखो मंदिर विश्वस्तांच्या भावनांची या ठिकाणी विचार व्हावा हे सांगण्यासाठी आजची मंदिर महासंघाकडची पत्रकार परिषद। आम्ही ज्या गोष्टीची मागणी केली होती की ज्याप्रमाणे गुजरातमध्ये, ओडिसामध्ये, कर्नाटकामध्ये आणि आसाममध्ये कायदा आहे की मंदिरांच्या जमिनी जर कोणी हडपल्या भूमाफियांनी किंवा काही अल्पसंतुष्ट लोकांनी तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी क्रिमिनल प्रोसेसप्रमाणे कायदा हवा की ज्यात कठोरातली कठोर शिक्षा हवी। झालं मात्र उलट, याच्यावरती प्रतिबंध आणण्यासाठी कायदा न होता आहेत त्या जमिनी, इनामी जमिनी हस्तांतरित करण्यासाठीचा हा नवीन मसुदा आणला जातोय आणि या मसुद्याला लाखो भाविक भक्तांचा विरोध आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हा कायद्याचा मसुदा 15 दिवसाच्या आत मागे घेतला नाही तर महाराष्ट्रातले लाखो मंदिर विश्वस्त रस्त्यावरती येऊन याला विरोध करतील, कारण सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे। हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे, हे अशा प्रकारचा विचार का करते? हिंदुत्वाच्या विचाराच्या सरकारनं हिंदूंच्या भाविक भक्तांच्या भावना लक्षात घ्याव्यात, ना की कुठल्या भूमाफियांच्या।